तायडे चल की आपण दोघं मिळून खेळूया. नाही नको गणी, तू खेळ ना. तायडे तू त्या कार्यक्रमावर न आल्यापासून एवढी उदास उदास कायस? तायडे चल की आपण दोघं मिळून खेळूया. आणि तुझ्याशिवाय माझ्यासोबत दुसरं कोण आहे का खेळायला? ठीक आहे, खेळूयाच. दर्गाने खेळ खेळचा. अगदी लहान पोरावानी निरागसे माझी पार आणि तशीच राहा. काल तू गावावरनं आल्यानंतर आपली भेट झाली देवळाच्या बाहेर. मी तेव्हा तुला काही बोललो नाही, पण आता सांगतो. काल किर्लोस्करांच्या घरात आनंदाचा दिवस होता. आदित्य बाबांच्या लग्नाची पत्रिका देवी समोर ठेवायची होती म्हणून मी काही बोललो नाही. एक मिनिट, मी तुझ्यासाठी हे आणलंय. काजळ? हे डोळ्यात घातलं ना की अंजन म्हणून काम करते, आणि हेच कपड्याला लागलं ना तर डाग पडतो. आपल्यामध्ये असलेला निरागसपणा, चांगुलपणा, लोकांना मदत करायची इच्छा, हे चांगल्या माणसांचे गुण आहेत. पण आपण जे काही बोलतो, जे काही वागतो, त्याचा आपल्या चारित्र्यावर डाग पडू नये याची काळजी घ्यायला पाहिजे का नको आपण? जो मालक आपल्या पोटाला भाकरी देतो ना, त्याच्यावरचं इमान आपण टिकून ठेवलं पाहिजे. आता किर्लोस्करांच्या घरात नवीन सुनबाई येणार आहेत. आता आपल्याकडनं त्यांची काही बी गैरसोय होता का मला? आतापर्यंत तू जशी अहिल्या मॅडमची सेवा करत होतीस तशीच ह्याच्या पुढं तू अनुष्का मॅडमची पण सेवा करायला पाहिजे. पाहिजे ना? हे अंजन रोज डोळ्यात लावायचं, म्हणजे मी तुला आता जे काय सांगितलंय ते कायम लक्षात राहील. नुसते भिकेचे डोहाळे लागले त्या आदित्यला.
काय करतेस तू? ते फेकू नको. अरे आदित्य, मी फेकतेय कशाला? मी अरे फक्त साईडला ठेवत होते. आणि बाय द वे आदित्य, हे असं सुकलेलं फुल पाहण्यापेक्षा मी आणलेलं फ्रेम मधलं फुल पहा ना, तुला आणि पॉझिटिव्हिटी मिळेल. ऍक्च्युली ते पारूने आणलेलं फ्रेश फूल बघायला मला खूप आवडतं. सॉरी. अनोळखी असले तुझे डोळे जरी वाटतात खूप जवळचे. तुझ्या डोळ्यांची भाषा जसा गाव ओळखीचा जुना. मीच वेडा खोळा, ठाव मला लागेना. किती गुंतलोय तुझ्यात कळेना माझ्याच मना. तुझ्या डोळ्यात कैद माझ्या प्रीतीच्या ग खुणा. वा आदित्य, ही कविता तू माझ्यासाठी लिहिली आहेस? नाही, ऍक्च्युली तुला जाणून घ्यायचं मी हे कोणासाठी लिहिले? हे कोणाचे डोळे आहेत आदित्य? मला नाही माहिती मी कोण आहे, कुठे राहते, मला काहीच नाही माहिती. आणि मी शोधण्याचा खूप प्रयत्न केलाय पण नाही सापडले. ज्या मुलीला तू कधी पाहिलंही नाहीयेस तू तिच्यासाठी कविता रचलीस. आणि मी तर तुझी होणारी बायको आहे. माझ्यासाठी काहीच नाहीये का? अनुष्का, सॉरी. क्या मी तुला खरंच काहीच गिफ्ट नाही दिलं. बोल तुला काय हवंय? हे लोगोवरचे डोळे आहेत ना? सो या ह्या लोगोवरच्या डोळ्यांऐवजी मला माझे डोळे हवेत. व्हॉट? ह्या पारू पारू, बरं झालं तू फ्रेश फूल घेऊन आलीस. आदित्यला खूप आवडतं फ्रेश फूल पाहायला. हो ना आदित्य? कम ऑन अनुष्का. मी येते. येते हा पारू. नाश्त्यासाठी काय हवंय तुम्हाला मालक सर? हा? काय बोललीस तू? परत माल? अरे मी तुला किती वेळा सांगितलंय यार, हे काय परत नवीन नाटक सुरू केलंयस तू? तुला 1000 वेळा बोललोय प्लीज नको बोलू मालक सर यार. आणि तू या घरातली नोकर नाहीयेस. तू या घरातला, आमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहेस. आणि मोर ओव्हर तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड एम्बॅसेडर आहेस, माझी मैत्रीण आहेस. तरी पण तुला किती वेळा सांगितलेलं कळत नाही का? हे बंद कर यार मालक सर. मालक सर आय एम सो सॉरी. मी माझा फोन इथेच विसरून गेले. सॉरी. ब्रँड अम्बॅसेडर मॅडम, घ्या आजचा दिवस मिरवून. उद्या तुमच्याकडे ना तोंड लपवायला जागा असेल ना अम्बॅसेडर पद. पारू, अगं मला वाटलं तू माझा फोन देशील म्हणून मी इथं उभी आहे. थँक्यू. येते. इथून पुढे नो मालक सर, ओके? प्लीज. दामिनी मॅडम,
आजवर बेड टी हा प्रकार असतोय माहिती होतं मला, पण आपण डायनिंग वर न जाता नाश्ता आपल्या समोर येणार, हे जरा जास्त भारी आहे. मज्जा आली आहे मला. सावित्री, सावित्री खरं तर मीच येणार होते वर नाश्त्याला, पण आता तू घेऊन आलीयस तर मी इथेच खाऊन घेते. काय केलंय? दामिनी मॅडम, काय आहे? काय आहे? हा? अहिल्या मॅडमनी हा काळा रंग लावूनच तुम्हाला बाहेर यायला सांगितलंय. का? काल लावला ना काळा रंग? रोज रोज काय आहे? रंगपंचमी आहे का इकडे? मला माहित नाही मॅडम, मला फक्त हा रंग घेऊन तुमच्याकडे यायला सांगितलंय आणि हा रंग लावूनच तुम्हाला बाहेर बोलवलंय. त्यांनी सांगितलं आणि तू आलीस? हे घे, हे घ्यायचं, निघायचं. मी निघाले नाश्ता करायला. दामिनी मॅडम, काय झालं दामिनी? वहिनी, मी ना तुमच्याकडेच येत होते. खूप भूक लागली आहे ना, म्हटलं पटकन काहीतरी खाऊन घेऊयात. नाही, रंगाबद्दल काही चाललं होतं का तुमचं? रंग हा वहिनी, मला रंगपंचमी ना खूप आवडते. मी सतत रंग खेळत असते. आता पण हा रंग घेऊन असं पटकन लावणार आहे. हे दे ना. हे बघा वहिनी, घेते रंग. वहिनी, लावला रंग. दामिनी, हे काय आहे? हा असा घाणेरडेपणा, गलिच्छपणा मला अजिबात आवडत नाही. आत्ताच्या आत्ता ही चादर धुवून घे. सांगते सावित्रीला. सावित्री, हे बेडशीट आजच्याच धुवायचे. हो. सावित्री नाही, तू धुवून घे ती चादर. का? चल सावित्री, चल. कोण आहे, कुठे राहते, मला काहीच नाही माहिती आणि मी शोधण्याचा खूप प्रयत्न केलाय पण नाही सापडले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओह यस. प्रेम, अरे प्रेम, नंदिनी, नंदिनी. इथली ती लोगोची फ्रेम कुठे आहे? मी काय विचारतोय? नंदिनी, तुझा काय झालं आदित्य? इथे ते डोळ्यांचे फोटो होते लोगोचे, ते कुठे आहेत? ती मी डस्टबिन मध्ये फेकून दिली. अँड बाय? आदित्य, आता तुला आयुष्यभर माझेच डोळे बघायचे. मग म्हटलं या लोगोपासूनच सुरुवात करावी. इश्का, ही गोष्ट पर्सनल नाही आहे, ही बिझनेस रिलेटेड आहे. आणि अजून तरी आम्ही आमच्या कंपनीमध्ये आईने सांगितल्याशिवाय कुठलेही बदल करत नाही. आणि मोरओव्हर ते डोळे आमच्या कंपनीसाठी लकी आहेत, सो ते बदलले जाणार नाही. यू गेट दॅट?
हाय. हो आई चालेल, काही प्रॉब्लेम आहे का? बरं एनिवे मी आलोच घरी आलो. नंदिनी ती फाईल मला घरी पाठवून दे. आई काय झालं? तर अर्जंट बोलून घेतलंस? ये इथे जाऊ का? देवी आई, तुम्ही बोलवलत मला? ये पारू, आदित्याच्या बाजूला उभी राहा. मला सगळ्याच गोष्टींची खबर असते ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? तुम्ही जे करताय ते आता घरपर्यंत येऊन पोचलंय. म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि ते इतर लोकांनी सांभाळायच्या. हे किती दिवस चालणार आहे अजून? आई काय काय झालंय? सावित्री. हो मॅडम, आणते. आई प्लीज मला सांगशील का काय झालं नेमकं? कळेल, सगळ्यांनाच कळेल. हे कापड काढा. ब्रँड अम्बॅसिडर म्हणून खूप उडतीयस ना तू. नाही तुझे पंख छाटून तुला जमिनीवर आणलं तर नाव लावणार नाही. अरे तुम्ही अवॉर्ड फंक्शनला नाही जाऊ शकलात म्हणून त्यांनी तुमच्या ट्रॉफीज घरी पाठवले. आई काय तू पण. Congratulations, bro! Thank you so much. Congrats, Paru. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so much. अभिनंदन पारू, आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. Abhinandan. Thank you, Kaka. Paru, I will make possible. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन पारू. थँक्यू. Fine. तुझं तुझ्या कामाप्रती जे समर्पण आहे ना पारू, त्यामुळेच तू इथवर येऊन पोचलीस. गावाकडून आलेली एक मुलगी, ते एक इंटरनॅशनल मॉडेल, हा तुझा प्रवास खरंच कमाल आहे. अगं किती गावाखेड्यातल्या मुलींसाठी तू प्रेरणा आहेस. कसलाही न्यूनगंड न बाळगता प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं तुम्हाला यश नक्की मिळेल. खरंच मला तुझा खूप अभिमान आहे. अनुष्का, आदित्यला ओवाळ. अनुष्का, पारूला सुद्धा ओवाळ. पारू, अहिल्या मॅम बोलल्या ते खरं आहे. तू खरंच खूप कष्टाळू प्रामाणिक आहेस. तू या घरासाठी कंपनीसाठी इम्पॉर्टंट आहेसच, पण तू माझ्या आणि आदित्यच्या नात्यामधला एक खूप इम्पॉर्टंट दुवा आहेस. खरं तर तुझ्यामुळेच मला आदित्य कळतोय आणि मी त्याला समजून घेते. थँक्यू सो मच.